नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तोंडी लावण्यासाठी तुम्हाला शेंगदाण्याची एक वेगळ्या पद्धतीची चटणी करून दाखवणार आहे. तर त्यासाठी ही अर्धी वाटी मोठी वाटी आहे, अर्धी वाटी गावरान शेंगदाणे घेतलेले आहेत. याच्यानंतर आपण तीळ घेतलेले आहेत थोडेसे, 2 चमचे तीळ आहेत आणि खोबरं पण घेतलेलं आहे. असे तुकडे करून घेतलेले आहेत खोबऱ्याचे पण. तर सगळ्यात अगोदर आपण हे शेंगदाणे एकदम स्लो गॅसवर भाजून घेणार आहेत, असं खमंग एकदम. तर तवा गरम करायला ठेवलेला आहे. तर आपण छान आता याला भाजून घेऊ एकदम, कारण आपल्याला याचं साल पण काढून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे एकदम स्लो गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहे. एक 10 मिनिट लागतं याला. तर भाजून घेऊ एकदम सहज. असे कमी गॅसवर भाजल्यानंतर याचं साल पण लवकर निघतं आणि आतपर्यंत छान असे भाजले पण जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छान असं तेल पण सुटतं आणि चटणी खमंग लागते. त्याच्यामुळे आपल्याला सावकाश असं भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. पलटून पलटून भाजायचे. हे अशा पद्धतीनं बघा, एकदम छान कलर आलेला आहे. एकदम खमंग असे भाजलेले आहेत, असे छान असे उरलेले पण आहेत. तर आपण आता याला काढून घेऊ. ते असे आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत थंड होण्यासाठी, कारण थंड झाल्यानंतर आपल्याला साल काढायचं आहे याचं. तर हे बाजूला ठेवू आपण. याच्यानंतर आपण हे तीळ भाजून घेणार आहेत. तीळ पण छान एकदम गरम तव्यावर एकदम छान भाजून घ्यायचे. एकदम असे फुलले पाहिजेत तीळ. असे चपटे असतात ते एकदम असे मोठे होतात. फक्त काही सेकंद लागतात त्याला भाजण्यासाठी आणि मस्त एकदम चटणी पण एकदम छान लागते. तर बघा, तुम्ही दिसत असेल छान असे फुललेले आहेत. तर काढून घेते. हे अशा प्रकारे आपण पूर्ण याचं साल काढून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं. छान असे कडक झालेले आहेत आणि आतपर्यंत चांगले भाजलेले आहेत. याच्यानंतर आपण हे जे खोबरं आहे ते खोबरं आपण भाजून घेणार आहे. तर थोडंसं तेल टाकून आपल्याला भाजायचं आहे याला पण. एकदम काळं करायचं नाही, हलकं एकदम सोनेरी झाला पाहिजे कलर याचा, म्हणजे खमंग एकदम छान होते. तर हे आपलं खोबऱ्याचं छान असं सोनेरी हलका असा कलर आलेला आहे. तर या वेळेला आपल्याला हे जे भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे आहेत ते पण टाकून आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि भाजलेले तीळ पण टाकायचे आहेत. फक्त काही सेकंद फक्त याला तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान खमंग सुगंध सुटलेला आहे बघा. मस्त एकदम. भाजी वगैरे काही नसेल तेव्हा शेंगदाण्याची चटणी, किंवा तुम्ही प्रवासाला वगैरे पण जाते वेळेस अशी चटणी करून घेऊन जाऊ शकता. अतिशय टिकाऊ, चविष्ट अशी ही चटणी आहे. तर गॅस ऑफ केला आहे आता आणि याला काढून घेते आता मी. तर आपण वाटायला घेणार आहेत आता.
छान असं काढून घेतलं. तर आपण याच्यामध्ये तिखट टाकणार आहेत, लाल तिखट. तर हे लाल तिखट घेतलेलं आहे 2 चमचे. तर हे टाकून घेते. कामखेडा मिरची आहे त्याच्यामुळे जास्त तिखट नाही आहे, जास्त तिखट आहे सॉरी, पण कलर नाही. तर कलरसाठी आपण ही बेडगी मिरची टाकणार आहे सुकी. 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर लसूण टाकायचा आहे, भरपूर असा 1 गड्डी पूर्ण लसूण टाकते. आणि मीठ टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाका. मी अर्धा चमचा मीठ टाकते. आणि छान एकदम मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर वाटून घेते. तर हे अशा प्रकारे आपली बघा एकदम झणझणीत अशी छान एकदम जेवणाची चव वाढवणारी, तोंडाची चव वाढवणारी अशी ही शेंगदाण्याची चटणी एकदम छान अशी तयार झालेली आहे. तुम्हाला मी प्लेटमध्ये काढून दाखवते. तर मैत्रिणींनो बघा, हे अशा पद्धतीनं किती छान एकदम आपली चटणी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण बरेचसे माझे असे सबस्क्रायबर आहेत की ते म्हणजे व्हिडिओ बघतातच, पण जे बघतात 90%पेक्षा पण जास्त जे की नुसते व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे पडत नाहीत, उलट तुमचा फायदाच होणार आहे. कारण माझ्या अशाच दररोजच्या दररोज तुम्हाला नोटिफिकेशन रेसिपीच्या येत राहतील. त्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.